ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. आपण आलेलो आहोत वॉर्ड नंबर 5 येथील मार्केटमध्ये. तर इथे पाहू शकता इथल्या मार्केटमध्ये जे बसतात का भाजी विकायला, जे भाजी विकणारे आहेत त्यांच्या खूप समस्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की इथले जे नगरसेवक आहेत फक्त मतापुरते येतात, मत झाल्यानंतर त्यांचं तोंडही यांना दिसत नाही. जाणून घेऊया काय म्हणते. काय काय अडचणी येतात आता तुम्हाला इथं बसताना? आम्हाला अडचणी अशा आहेत की मी सगळ्याच्या मागं बसते आणि मला गिरायक अजिबात होत नाही. हे डोंगरावर डोंगर असे चढलेले असतात त्यामुळे गिरायकांना दिसत नाहीत. मध्ये रस्ते अजिबात नाही. मागच्या लोकांना विकण्यासाठी गिरायक येण्यासाठी मागं रस्ता सोडत नाही. पुढची लोक रस्ता न सोडल्यामुळे हे 4-4 दिवस आम्ही माल विकतो. 10 किलो माल 4 दिवस जर विकला तर गरिबांना पोट कसं भरायचं? नगरसेवक तुमच्या मदतीला धावूनच येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमच्या अडचणी सांगताय हक्काने. बरोबर आहे. आम्हाला इथं महापालिकेने काम आहे. आम्हाला इथं महापालिकेने बसवलंय की नाही, मग महापालिकेचा अधिकार आहे की नाही इथं रस्ता करून द्यावं किंवा हे लोकांचं पोट भरतंय का नाही ते बघावं. किती वेळा मी तक्रार केली पण माझी तक्रार अजून पुढे गेली का नाही हे मला माहित नाही. पण मी इथं 4 दिवस 8 दिवस माल विकते. 10-10 किलो माल. हा, सगळ्यांचं मागच्या लोकांचं. मध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही मध्ये किती वाट आहे ती बघू शकता. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि संध्याकाळी जर त्यांचं गिराईक जर इथं असेल, त्यांच्या बुट्टीसमोर जर उभा राहिला असेल तर मागं यायला गिरायकांना रस्ताच नसतो. मेन म्हणजे तो प्रॉब्लेम आहे. त्यांनी महापालिकेने काय करावं, रस्ता आम्हाला करून द्यावा नाहीतर पुढं तर बसवा कुठतरी. नगरसेवकांनी काय केलं नाही काय? तुमची तक्रार नगरसेवकांपर्यंत पोहोचली का? आम्ही अशी नगरसेवकापर्यंत तक्रार दिलीच का दिली नाही? आम्ही म्हणजे आम्हाला महापालिकेने बसवलं की नाही, मग महापालिकेलाच तक्रार करणार. पण नगरसेवक त्याच्यामध्येच असतात ना. मी गेलो नाही, कधीच गेलो नाही. मी कशाला खोटं बोलू. पण हे महापालिकांना माझं एवढं सांगणं आहे की मध्ये जो रस्ता आहे तो रस्ता नाही. तिथं लोक व्यापार करतात, तिथं लाईट नाही. मला एवढंच म्हणायचं की त्यांनी येऊन रस्ता करून द्यावा. मध्ये लोक 10-10 किलो माल 8-8 दिवस विकतात. त्यांचा जरा विचार करा, मागच्या लोकांचा विचार करा. पुढे असे जर मोठे जर स्टॉल लागले तर मागच्या लोकांनी कसं करायचं, हेच माझं म्हणणं आहे. हाय असं चाललंय. आपली काय तक्रार असं काय नाही. आपली बाजारची तक्रार काय नाही. कुठं बसतो मी काय बाजार म्हणून मी 40 वर्ष असं बाहेरचे बाहेर आहे. मग 40 वर्षात एकदा तर नगरसेवक येऊन आम्हाला इथे विचारायला पाहिजे व्यापार आहे का नाही आहे, काय करायला लागल्यात. आम्ही असं उपाशी बघायला लागले बसल्यापासून आम्हाला पाऊस आला तर जागा नाही आहे. आपल्याला काय माहित नाही. कोणाला बोलून आणि काय फायदे असतात. आता नको आहे आम्हाला. आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आमदार पण देत नाही, खासदार पण देत नाही, काही पण नाही. कोण बी येत नाही आणि बघत नाही. मग तुम्ही आमच्याकडे घेणार आहे आणि नाही तर काय जातच घेत नाही आमच्या तिकडे. झालं एवढंच वाचन येत मला बोलायला. अडचणी म्हणजे काय तर लाईटची सुविधा नाही आणि बाथरूमची बी सुविधा नाही. शौचालय इथल्या नगरसेवक तक्रार केली का तुम्ही? केली जायची. सगळेजण येतात जातात, काय सुविधा करत नाही, काय नाही. किती वेळा फिरले तुमच्याकडे? प्रचाराला एकदा पण कोण आले नाही. शिल्प देतात आणि जातात. त्यांना तुमच्या काय माहित, आता त्यांनाच माहित असणार. वॉर्ड नंबर 5 मध्ये जे नगरसेवक होते त्यांनी आतापर्यंत तुमच्यासाठी काय काय काम केलं? काय नाही केलं, काहीच केलं काय केलं.
काय दिसतंय का मला त्याला? तुम्ही सांगा, तुम्ही बोलल्या लोकांना एक तरी काम असतील त्यांनी. काय दिसायला तर पाहिजे काय तर काम. तुम्ही त्यांना मागण्या केल्या कामांच्या. मागण्या सगळं करतोय आहे मी. मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे. काय मागतात त्यांनी? काय नाही एवढं तुमचं ऐकतात हा कर. अशा नगरसेवकांना पुन्हा संधी द्यायची का? नाही नवीन चेहरे आता जरा पाहिजे. कोण पाहिजे नवीन चेहरा? नवीन चेहरा आता मी ते सांगू शकत नाही. जनता डिसाईड. काय होते विकास काम काय झालेलं काहीच झालं नाही. मग इथल्या नगरसेवकांनी विकास कामांकडे लक्ष दिलं नाही का? सगळे आपापलेच घरं भरायला लागले. त्यामुळे काय कोण कोणाचं काय देणार. घरं भरतात म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे त्यांचाच विकास आहे हो, पब्लिकचा विकास नाही. मग पब्लिक त्यांच्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे जात नाही. त्यांनी तिथे असायला तरी पाहिजे ना ऑफिस. इथल्या नगरसेवकांना ओळखता का तरी तुम्ही? प्रचारापुरतेच दिसतात का 5 वर्षांमध्ये फेऱ्या असतात? 5 वर्षानंतरच फेरी असते. म्हणजे प्रचारामध्येच. मग अशा नगरसेवकांना पुन्हा मत द्यायचं का काय करायचं जनतेने? तर माझ्या एकट्याचं वैयक्तिक मत आहे की मी तर काय ते सिस्टीम बदलू शकत नाही. बरोबर आहे. कारण कसं आहे, लोंढा फार मोठा आहे. प्रत्येक जण 500, 1500 आणि 2000 वर सगळं समाधान मागते. हो. त्यामुळे आपण कोणाचं काही मन बदलू शकत नाही. माझ्या मते तर मी तर मतदानाला जाणारच नाही. पण मतदान हा तुमचा एक नागरिक म्हणून अधिकार आहे. सगळं बरोबर आहे की मताचा मत आणि दान त्याचा अर्थच काय, दान दिलं तर का उपयोग आहे? चुकी ठिकाणी तुम्ही दान देणार आहे? नाही देणार. त्यामुळे आता सत्याच नाही. त्यामुळे आपण कोणाला काय बोलायचं नाही, कोणाला टिप्पा टिप्पणी. त्यामुळे आपण आपल्या हिशोबाने राहिलेलं कधी चांगलं. इथले जे कार्यकर्ते आहेत, राजकारणी आहेत, त्यांनी स्वतःची गरज भरल्यामुळे कुठेतरी त्यांना नुकसान होईलच की. होणार की. रात्र दिवस दिवस रात्र प्रत्येकाची ओटी राहणार. त्यामुळं त्याला त्याचं नशीब त्याचं. तर आता आपण आलेलो आहोत मिरज येथील जळगाव परिसर भागात. तर जाणून घेऊया इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार सर. काय माहोल आहे काय कुणाच्या बाजूने राजकारणाचं पारदर्शन आहे? तुमच्या भागात कुठल्या वॉर्डमध्ये काय वाटतंय की ते तुमची पसंती कुणाला आहे वा कामं कुणाकडून झाली? आमच्या वार्डामध्ये काय काय कामं झाली? रस्ते यंदा युवा चेहरे मग त्यांच्याबद्दल काय म्हणतात? युवा इथल्या नागरिकांना विचारताना त्यांचं मत असं आहे की हे जुने नगरसेवक त्यांच्याकडून काळीमात्रही काम झालं नाही, परंतु नाव घेऊ शकतो. तर पाहिलं तुम्ही तर नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरत आहेत. नेमकं त्यांच्या मनात भीती आहे की अजून काय, आणि याला अनुसरूनच आता ते नवीन चेहऱ्याला मतदान करणार आहे. काय काय कामं भरपूर कामं केले. मनोरंजन बागवानानं भरपूर कामं केलेले. काय काय रस्ते, ड्रेनेज, पाणी, पिण्याचं पाणी, लाईट, एक म्हणजे काय त्याला हे करायचं नाही. रस्त्यांचं 1 नंबर काम आहे. आजपर्यंत कुठली काय हे नाही, तक्रार आली नाही. नगरसेवक म्हणून ते इथला कार्यभार सांभाळत आहेत. सांभाळत यावेळी सुद्धा ते निवडणुकीला उभे सलग आहेत. 5 वेळा निवडून आलाय तो. आता हे 6वी टर्म आहे त्याची. तोच येणार. आणि बाकीच्यांचे काय ते प्रत्येकाचे आहेत. बाकीच्यांचे आम्ही काय, आम्हाला कार्यसम्राट आमचा म्हणून बागवा. आनंददेव मान्य होते, माळी होते. 5 वर्षात कोणीच काम केलं नाही तिथलं या वर्षात. आणि इथं पाणी एवढं चढते की त्याच्या घरात टेकते पाणी. कालिकाच्या म्हणजे एवढं कट्टा केलं ह्याच्यावर हिच्या हात होते पाणी आजपर्यंत. मग इथले नगरसेवक लक्ष देत नाहीत का? नाही कोण नाही. येतात ते का आपली एकदा निवडून गेले की झालं काम झालं. मग 5 वर्ष काय परत फिरकतच नाहीत. नाही मग कसं आता इथं काम करणारा नगरसेवक कोण आहे का? आता काय नाही, हाही ते येतात निवडून येतात. हाय आहेत नाही निवडून येतात. जरी कामं केली नाही केली तरी शेवटी काय गव्हर्नमेंटलाच मिळत होते ना.
गव्हर्नमेंटचा विषय आहे, बाकीच काय नाही. एवढाच विषय आहे, बाकीच काय नाही. काम करत नाही कोणी. आता राजकारण पैशांच्या जीवावर बदलत चाललंय. पैशावर लय जोर आहे. पैशाचा खेळ जास्त आहे. मग आता काय करायचं, लोक त्याचे पैसे मागतात, काय करणार? हे बाबा ते नगरसेवक आहेत ते बऱ्याचपैकी कामं चांगली केलेली आहेत आणि त्यांना प्रतिसाद पण चांगला आहे आणि मिळणार पण आहे. काय कामं केली तुला नगरसेवकांनी? जे हवं आहे ते ड्रेनेज लाईन रस्ते आणि काही जे अडचणी जे सॉल्व केलेले आहेत आणि त्यात नाव पण आहे आणि काम पण त्यांनी करतात आणि करत राहणार आहेत. ते आश्वासन पण दिलेलं आहे त्यांनी. पण लोकांचं असं म्हणणं येतं की नगरसेवक फक्त मतदान जवळ आलं की प्रचारापुरतेच तोंड दाखवतात, 5 वर्षात त्यांचं काहीच मागून देणं नसतं. प्रत्येकांचे विचार वेगवेगळे, प्रत्येकांचं बोलणं आपण ते धरून चालणार नाही. त्यांचे कामं आपण बघून मग ते पाणी आणि आरोग्य या सुविधा कशा आहेत? बऱ्यापैकी चांगले आहे. वार्ड आमचं मोठं आहे आणि नगरसेवकांचे कामं पण आहेत. होते चांगल्या वेळेवर होत आहे काम. एखादं काम नाही झालं म्हणून त्यांना वाईट म्हणणं कुठला पक्ष आघाडीवर आहे? काय ह्या वेळी नाही 6 नंबर वॉर्डामध्ये जे पहिल्याचे नगरसेवक त्यांनी काय कुठलंच आपल्यासाठी काहीच केलं नाव देऊ शकत नाही. म्हणजे त्यांची यायचं 5 वर्षात एकदा यायचं फिरून जायचं काय सुद्धा काय हे केलं आता ह्या 6मध्ये सगळे उमेदवार नवीन आहे आणि आम्ही ठरवले आहे की ह्यावेळी चेहरे बदलणार आहे. आता आम्हाला सगळं माहिती आहे आमचे पुणेरा शिरीमधून भाजपचे आहे सगळेजण सगळेजण आहेत. आता ते बदलणार आहे आणि ह्यावेळी आपल्याला एकच माहिती आहे की नवीन चेहरे दिसणार आहे. तुम्हाला इथं आता ड्रेनेज वगैरे तुमचं आहे, संडास वगैरे स्वच्छ राहत नाही, त्यामुळं कचरा वगैरे सगळं म्हणजे घाण हे व्हायला लागले. कचऱ्याची व्यवस्था कशी आहे इथं? कचरा गाडी इथे आता 5-6 महिने झालं गाडी इथे. 5-6 महिने. हो, 5-6 आणि याच्या महिने आधी त्याच्या आधी घंटा गाडी येत होती, ती बंद झाली. कशी काय, का बंद झाली काय माहिती? ते काय माहित नाही बाई. बर. मग आता इथं काय काय सुविधा आहेत तुम्हाला? आता इथं सुविधा काय, अजून ते कचऱ्याचे डबे दिले नाहीत. ड्रेनेज वाल्याला सांगितलं तर तो आठवड्याभराने येतोय. नाही म्हणतात विकास पाहिजे, पण विकास करतोय कोण? ते नगरसेवक विकास करतात का खरं? आता या वार्डात बघायला गेलं तर आता 6 नंबर वार्डाला आता नवीन चेहरे यायला पाहिजे. आता नवीन चेहरे म्हणजे आता श्रीमठाचे आणि त्यांनी काम करणारे धडाकेबाजी आहेत. ते जे जुने नगरसेवक होते त्यांच्याबद्दल काय म्हणते? त्यांचं काम करणं कसं होतं? त्यांनी काय काय कामं केली? या वार्डातले नगरसेवक म्हणजे त्यांनी करणारे म्हणजे बहिणी बाबा आणि आपले बहिणी बाबा म्हणजे या वार्डाला म्हणजे हा नगरसेवक मोहिनुद्दीन बागवान सरकार त्यांच्यासारखं म्हणजे काय काय काम, काय कसं आहे त्यांचं व्यक्तिमत्व? चांगलं आहे. कामं केलेले वाढत त्यांनी वाढात कामं ते झाल्यात त्यांची कामं चांगले आहेत म्हणतात तेच पाहिजे. इथं इथल्या भागात कोण निवडून येईल काय वाटतंय? मोहिनुद्दीन बागवान येणार. कामं झाली आहेत. कुठला अजून विकास कुणी केलाय? कुठल्या पक्षाने विकास केलाय? तुम्ही सांगा, इथं कुणी विकास केलाय? कुठला पक्ष इथं कामं करतो? काय काय कामं झाली आहेत? आणि महापालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता आल्यानंतर बदल होईल, विकास होईल? चांगला आहे. आता मिक्स आता मिक्स आहे. इथं झालेल्या कामांबद्दल काय सांगाल? समाधान नाही, एकही समाधानकारक काम झालं नाही. काही नाही. नगरसेवकांची काय भूमिका आहे? नगरसेवकांची म्हणजे कशाबद्दल इथं तुम्ही म्हणताय कामं झाली, अजून भरपूर इथं काम आहे. काय काय काम? म्हणजे रस्ते थोडेफार झाले आहे, पाण्याची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे. दर्गा जे जवळ म्हणजे मोठी दर्गा असल्यामुळं या भागात म्हणजे वायू वगैरे त्यामुळं ट्रॅफिकची दूर अवस्था करत आहे.
दुसरा रस्ता मोठा नाही. नगरसेवक काय कोण केलं होतं आम्हाला तर काय माहिती हो, काय कळतंय, कळत नाही आम्हाला. काय करणार ह्यावेळी कुणाला पाठिंबा देणार तुम्ही? काय सगळ्यांना द्यायला पाहिजे की आता कुणाला द्यायचं कुणाला सोडायचं आपल्या चार मतावर आहे असतं ते. कोणाला तर सगळ्या चौघाला बी द्यायला पाहिजे. कुणाला चौघांना? ते बघूया कोण कुणाकडे कोण आहे बघू की आता. द्यायचं. बाबा इथं काय काय चांगली कामं झाली आहेत 5 वर्षात किंवा गेल्या उमेदवारांकडून? पण इथं स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो का सुटला नाही? काय वाटतंय कुठली सत्ता यायला पाहिजे? तरी ज्येष्ठ नागरिक म्हणून मतदारांना काय आवाहन कराल? सुविधा संपन्न त्यांच्या गरजांचा आढावा कोण घेतं? आमची नगरसेवक घेतात. गणेश माळी खोत अगोदर होते तेच घेत होते, आता नवीन दुसरे आले आता ते काय करतात बघूया. कोण आलेत आता नवीन? दुसरे कळ जमान्यात काय नावं बी म्हणतात ते अनेक कलगुटकी हे दुसऱ्या नवीन दिवस आहे. इथं काय काय कामं झालीत विकासाची? विकासाचे काम काय रस्ते करायचं, वेळेला काहीतरी मदत लागली तर मग हे जे करणार असं करतो. काय वाटतं या निवडणुकीत कुणाची सत्ता येईल? आता बघा आम्ही तर आता सगळ्यांनी हे करायला शेवटी प्रत्येकाच्या मतदारावर हे आहे.